नमस्कार. दिवसाची सुरुवात झाली आहे रात्रीपासूनच, कारण की मी जाणार होते भीमाशंकर, जे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि रात्री खूप थकले होते आम्ही, प्रवास पण चांगला झाला. तर थोड्या वेळासाठी ह्या जे नदी किनारे मी आली होती आणि खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं, खूप छान वाटत होतं. तर मी चालली आहे भीमाशंकर, जे ज्योतिर्लिंग आहे तिथे चालली आहे मी. सो थोडीशी मी चिल झाले, थोडीशी शांत, थोडं मी बसले. खूप छान हवा होती, क्लायमेट इतकं मस्त होतं वातावरणात, तर वा. आणि मला क्लायमेट म्हणजे खूप आवडतं असं वातावरण. आणि ह्या प्रकारे जी सुरुवात झाली आहे. आणि थोडी तब्येत खराब असल्या कारण मी VIP दर्शनच घेतलं. हे बघू शकता, बम बम भोले. तर ह्या प्रकारे मी दर्शन घेतलेलं आहे. दर्शन अगदी 15 मिनिटात झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं, खूप प्रसन्न वाटलं आणि खूपच छान, खरंच मी सांगू शकत नाही. आणि ह्या प्रकारे एक्झिट मी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे मला समजलं की इथे जंगलातून जाऊन तिथे शिवशंभूंचं तिथं आहे ते. आणि त्याच्यावरती म्हणजे तिथे एक नदी लुप्त झालेली आहे, त्याची हिस्ट्री मला माहिती नाही आहे. तर हे सर्व तिथलं कुंड होतं. तर ह्या प्रकारे मी पूर्ण दर्शन जे करून आहे ते मी त्या जंगलाच्या पायवाटेला जाणार होती. आणि किती सुंदर वाव, खरंच खूपच सुंदर असं होतं. आणि मी तर बघतच बसले. ऊन एवढं होतं, बाप रे बाप, पूर्ण टॅन झाली आहे. पण सुख पण आहे की चला, दर्शन खूप छान प्रकारे झालं आहे. आणि इतकं पक्ष्यांचा आवाज आणि इतकी शांतता आणि इतकं पीसफुल वातावरण, हे तर आपल्या रोजच्या लाईफमध्ये आपल्याला भेटत नाही. आणि हेच ते जंगल आहे ज्यातून मला मार्ग काढून जे पुढे जायचं होतं. पण 10 मिनटं जे मी पुढे चालत गेली ती मी पुन्हा रिटर्न आली होती, कारण की मला फार भीती वाटली. कारण की इथे वन विभाग पण आहे आणि इथे जनावरं पण आहेत, तर मला थोडीशी भीती वाटली. पण त्यानंतर एक 2-3 जे आहेत श्रद्धाळू ते चालले होते दर्शनासाठी, तर मी पण मग डेअरिंग केली. आणि ही जी मी सुरुवात केली मग जंगलातून जाण्यासाठी. आणि जंगलातून जाता जाता खूप छान पक्ष्यांचे आवाज, आणि मी रान मांजर देखील पाहिली. फर्स्ट टाइम पाहिली मी, तो अनुभव माझा. आणि त्याच्यानंतर मी एवढी पायवाट, तुम्ही शूजच घालून या, कारण की खूपच हा झुला मी खेळली 5 मिनटं, कारण की पाय दुखून येतात. मी शूज देखील घालून आलेली नव्हती. तर तुम्ही येणार असाल तर नक्की शूज वेअर करून या, कम्फर्टेबल वाटणार तुम्हाला. ही पायवाट जी आहे, पडत धडपडत मी इथपर्यंत आली. आणि हितलचं जे आहे, जय शंभो भोलेनाथ, खरंच इतकं सुखकार होतं ते बघणं आणि ते पाणी आणि सर्व काही. वा वा वा, खूपच छान वाटलं. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं आहे. खरंच जी मेहनत केली इथपर्यंत येण्यासाठी ती व्यर्थ गेली नाही. त्यानंतर थोड्या पुढे आल्यानंतर गणपतीचं मंदिर होतं. काही आयडिया नव्हती, पण पाटी लिहिलेली होती, त्यामुळे आम्ही तिथे गेलो. आणि तिथे गेल्यानंतर असं समजलं की इथे गेल्यानंतर की अष्टविनायक जे करतात त्यांचं ह्या गणपतीचं दर्शन केल्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. आणि खरंच खूपच छान वाटलं. राम मंदिर होतं शेजारीच, खूप स्वच्छ परिसर होता, खूप मोठं असं मंदिर होतं. आपले बजरंगबली होते, राम, सगळे मस्त वा वा, खूप छान वाटलं. तुम्ही पण जा.